तन्वी सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि वैद्यकीय संस्था सांडपाडा तसेच रोटरी क्लब ऑफ इंडस्ट्रियल एरिया नवी मुंबई सो पुष्पलता प्रताप सिंह वेलफेअर ट्रस्ट आयोजित सांडपाडा महोत्सव 2024 तन्वी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष जयश्री दंडवते यांच्या माध्यमातून उत्सव आपल्या माणसाचा 13 जानेवारी ते 21 जानेवारी पर्यंत करण्यात आला आहे। सांडपाडा महोत्सवच्या 7व्या दिवशी लहान मुलांच्या कलेला प्रोत्साहन म्हणून लावणी ऑर्केस्ट्राचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। तसेच नवी मुंबई महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष माधुरी सुतार आणि समाजसेविका प्राची पाटील यांनी या महोत्सवाला प्रामुख्याने उपस्थिती लावली व जयश्री दंडवते यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। आपल्या सगळ्यांकडे पाहिलं की मला माहिती नाही का पण असं वाटतं की भले इलेक्शन मध्ये आता आजचा हा विषय खरं नाही आहे पण इलेक्शन मध्ये आपल्या सगळ्यांची माझी इथे ओळख झाली, इथे बसलेल्या अनेकांची माझी ओळख झाली। पण खास करून जयश्रीताईंचं या ठिकाणी मी कौतुक करायला येत नाही पण मला फार अभिमान वाटतो की किती माणूस निस्वार्थीपणे समाजासाठी सेवा करण्यासाठी समाजा उपयोगी काहीतरी करण्यासाठी माणूस किती निस्वार्थीपणे धडपडू शकतो याचं अगदी ज्वलंत उदाहरण म्हणून मी कायम तुमचं नाव अत्यंत अभिमानाने घेईन आणि घेत राहीन। ताई खरोखर सांगते की मी मागेही म्हटलं होतं की टीव्हीच्या सिरियल आपण बघत असतो, वर्षभर तेच चाललेलं असतं पण कधीतरी आपल्या विभागात अशा पद्धतीचा कार्यक्रम होतो आणि मग घरातनं सगळे आपले असं कुटुंब या ठिकाणी बाहेर निघतं, या कार्यक्रमाचा मनमुराद असा आनंद घेतला जातो आणि अशा पद्धतीचा मनमुराद आनंद घेत असताना मला वाटतं अनेक महिलांचे स्टॉल्स देखील या ठिकाणी आपण त्यांना संधी प्राप्त करून देताय। महिला म्हटलं की महिलांचं जग हे खरोखर आपण असं म्हणतो की आपल्या घरात असतं, नवऱ्याभोवती मुलाभोवती, पण आता तो जमाना कदाचित तो आहेच पण त्याहीपेक्षा पुढे महिला जेव्हा एक पाऊल घेऊन पुढे जातीये आणि स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी अनेक विविध वेगवेगळ्या ती काही उत्क्रांती घडवून आणते। अशा या गोष्टींमध्ये जेव्हा अशा पद्धतीचे स्टॉल्स इथे लावले जातात त्यांना त्यांचं कर्तृत्व किंवा त्यांचं काहीतरी दाखवण्याची संधी त्यांना मिळते तेव्हा मला असं वाटतं अशा पद्धतीच्या या महोत्सवाचं खरोखर त्या ठिकाणी अगदी चीज होत असेल आणि हे करण्यासाठी तुम्ही सगळे दरवर्षी या ठिकाणी धडपडता याचं मला खरोखर खूप कौतुक आहे। मला कल्पना आहे अत्यंत उत्तम आणि बहारदार असा कार्यक्रम चाललेला आहे पण याच्या पुढची फक्त 2 मिनिटं मी पुढची घेईन कारण ज्यांना मी आताच या ठिकाणी मैत्रीण म्हणून संबोधलं त्यांचा परवाच वाढदिवस झाला आणि छोटीशी माझ्याकडनं चूक अशी झाली की मी सकाळी त्यांना एक फोन केला आणि त्यांना काहीतरी बोलले आणि माझ्या लक्षातही नाही त्यांना विश करायचंय आणि ती चूक सुधारण्यासाठी एक छोटासा केक माझ्याकडून मी इथे आणलाय तर माझी इच्छा आहे की आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून तो या ठिकाणी कट व्हावा। मॅडम जुळवून आणतायत त्याबद्दल त्यांचं खूप खूप आभार। टाळ्या थोड्या हात वर करून वाजले असं तर छान वाटलं असतं म्हणजे एक तिकडे पण पोहोचवणार आहे मी दोन वर्षी
कधी म्हणणार तू राणी माझ्या लेकराची आई सध्या गावाला झाली माझ्या लग्नाची घाई कधी म्हणणार तू राणी माझ्या लेकराची आई आता कलट झालूया आता कलट झालूया तुझ्या घरात आलूया लई घेऊन माझा बनवून गट्टी मारून आलूया हे ठिकाण बघत तो मला दारात आलूया झाले झिंग 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 झिंगाड झिंग 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 झिंगाड झिंग 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 झिंगाड झिंग 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 झाले झिंग 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 झिंगाड झिंग 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 झिंगाड झिंग 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 झिंगाड झिंग 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 झाले त्यातून विविध कलाकार हे घडवले गेले। नवी मुंबईच्या मुलांना प्रोत्साहन म्हणून डान्स स्पर्धा देखील पार पडल्या आणि त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला असल्याचे जयश्री दंडवते यांनी सांगितले। सानपाडा महोत्सव 2024चा आज 7वा दिवस आहे। सानपाड्याचा पहिल्या दिवसाचं ओपनिंग हे डॉक्टर संजीव नाईक यांच्या हस्ते झालेलं आहे। दरवर्षीप्रमाणे नारी शक्ती सन्मान इथे दिले गेलेला आहे। ज्या महिलांनी ज्या रणरागिणींनी आपल्या पतीच्या पश्चात आपल्या लहान मुलांना आपल्या स्वकर्तृत्वावरती मोठं केलं अशा काही महिलांचा सत्कार डॉक्टर संजीवजी नाईक यांच्या हस्ते झालेला आहे। त्याच्यानंतर आपण इथे लोककलेला प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून आज लावणीचा प्रोग्राम इथे केलेला आहे। ऑर्केस्ट्राचा प्रोग्राम झालेला आहे ज्याच्यामधून अनेक कलाकार इथे घडवले गेले। त्या ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून त्यांना इथे चान्स दिला गेलेला आहे। तसेच लोकल मुलांचे किंवा नवी मुंबईच्या मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून इथे डान्सच्या स्पर्धा पण झालेल्या आहेत आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद आम्हाला यावर्षी लाभलेला आहे। आणि आता शेवटच्या दिवशी महिलां दिन साजरा आम्ही करणार आहोत ज्यामध्ये हळदी कुंकू होईल आणि महिलांसाठी गेम होऊन त्यामध्ये पैठणी देण्याचा आमचा मानस आहे। अनेक मान्यवरांनी सानपाडा महोत्सवाला भेट दिलेली आहे आणि त्यांनी सानपाडा महोत्सवाचं अतिशय मनापासून कौतुक केलेलं आहे आणि सर्व सेलिब्रिटीजने असं सांगितलं की सानपाडा महोत्सवाची उत्तरोत्तर प्रगती होत जावो आणि निस्वार्थ भावनेने सानपाडा महोत्सवामध्ये आम्ही काम करतो त्याला सर्वच जणांनी प्रोत्साहन दिलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिश बाबरचा प्रिया रिपोर्ट, नवी मुंबई।